देखेंगे पुतला, तो ये बाबा साहब का पुतला मन से अगर कोई भी आदमी देखेगा तो ये पुतला देखो, बाबा साहब के पुतले को देख के आपको एनर्जी आती है क्या नहीं आती है? ये पुतला समाज, ये समाज है, समाज के प्रतिनिधि है महाराष्ट्र की, मगर ये मतलब समाज नहीं। जब ये पुतला बैठेगा, इसका इनॉग्रेशन होगा, पूरे वर्ल्ड में जाएगा, जब वर्ल्ड में जाएगा तब इसका फेस, क्योंकि सब लोग ये इस्तेमाल नहीं करते। सोशल मीडिया प्लेटफॉर्म 10-20% लोग यूज करते हैं। अभी ये हमारा बंदा, हमारा भाई परभनी से आया, क्योंकि कम्युनिकेशन हमारे रूपोदे साहब ने किया। अभी इधर क्या चल रहा है, हमारे ऑफिस में क्या चल रहा है, ये मीटिंग तो महाराष्ट्र के काले कोपरे में नहीं जाएगी या देश के काले कोपरे में नहीं जाएगी। तो मेरा कहना आपसे विनती है, पुतला होने के बाद कंट्रोवर्सी होने से अच्छा है आप जो भी पुतले के बारे में डिसीजन ले रहे हैं, जो भी डिजाइन फाइनल कर रहे हैं, जैसे एक बात इन्होंने रखी यहाँ पे कि उसका वीडियो पब्लिश करो। 6 दिसंबर को, 14 अप्रैल को हम उस व्यवस्था में 15-20 साल से है, यही वीडियो लगातार सीएम डीसीएम जो भी आते हैं उनके सामने यही दिखाया जाता है। लोग भी देखते हैं, कौन देखते हैं? जो वहां पे रिप्रेजेंट कर रहे हैं। सामान्य जो जनरल पब्लिक है उनके सामने ये गया नहीं। आगे जाके ये कंट्रोवर्सी होने वाली है, उसके पहले ही समाज में बाबा साहब का एक्चुअल स्ट्रक्चर कैसा रहेगा पुतले का, वो एक बार आप डिस्प्ले करेंगे तो बहुत अच्छा रहेगा। ये आपसे हमारी विनती है। मेरा चेहरा आपको ध्यान में रहेगा। मेरा नाम प्रतीक कांबळे, विश्व शांति सामाजिक संस्था। धन्यवाद। बरोबर है, परफेक्ट है। बंद करा ना, बंद करा, बंद करू करा ना। नंबर 1 हा प्रत्येक अधिवेशनामध्ये म्हणजे महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्राच्या विधानमंडळाचा हा टॉप प्रायोरिटीचा विषय आहे। MMRDA इज अ एजन्सी आणि यासाठी पैसे आपल्याला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र देतात। आपल्याकडे फंड्सची आतापर्यंत प्रॉब्लेम आलेली नाही आहे। आपण शासनाकडे पैसे मागतो आणि शासन पैसे देतात आणि यापुढे देणार अशी मला वाटते। अभी याच्यामध्ये जे तुमच्या सिविक स्ट्रक्चर आहे, सिव्हिल स्ट्रक्चर आहे, ते सिव्हिल स्ट्रक्चर्सला मी स्वतः बघितलेलं आहे 2-3 वेळेस। आणि आपले नॅशनल कमिशन फॉर SC/ST चे चेअरमन पण आले होते आणि बरेचसे लोक आले होते आणि प्रत्येकाने त्याला बघितलेलं आहे आणि प्रत्येकाने जे काम झालं त्याच्यामध्ये सॅटिस्फॅक्शन दिलेली आहे। हाईट वाढल्यामुळे त्याची स्ट्रक्चरल जे हे असतं ते ज्या पेडेस्टलवर उभा आहे त्या पेडेस्टलला चेंज करायचं बरोबर नाही वाटत ना। वाढलेलं आहे। मुद्दा इसके लिए मॉडिफिकेशन अभी हुआ है, एक्सपर्ट नहीं है, पर ये स्टॅच्यू आहे, ही स्टॅच्यूची हाई पॉवर कमिटी असते गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, त्या कमिटीमुळे हे 24 फूटचा एक 25 फुटाचं तयार करणार होता। ती स्टॅच्यूला ती कमिटीने अप्रूव्ह केली, ते डिझाईन अप्रूव्ह केली, त्यानंतर स्टॅच्यूचा एक्झिक्युशन कोण करणार याच्यामध्ये मुद्दा आला। राम सुतार साहेबांचा नाव सर्वांमध्ये त्यावेळेस ठरलेलं आहे। शूटिंग शूटिंग फिरून घेतलं नंतर तिकडे गेलं, तिकडे जाऊन इन्स्टॉलमेंट गेलं, सगळे आले, सेकंड इन्स्टॉलमेंट दिलं मी नाही आलो। हां, आपल्या घरी त्यांना भेट झाली तर त्यांना सांगा जर तुम्हाला काही अडचण आलं तर तुम्ही आयदर कमिशनर किंवा ॲडिशनल कमिशनर त्यांच्याशी थेट तुम्ही बोला। सर्वांचे नंबर वगैरे आहे, थेट आम्हाला सांगा, बिकॉज दिस प्रोजेक्ट इज व्हेरी प्रेस्टिजियस आणि या प्रेस्टिजियस प्रोजेक्टला आपल्याला व्यवस्थित कंप्लीट करायचं आहे। आता स्टॅच्यू जी मॉडेल जे गव्हर्नमेंटनी अप्रूव्ह केलं आहे तीच मॉडेल जे आहे ते सुतार साहेब करतात। सुतार साहेबांना देण्यात आलं आहे। त्यांनी जे आपल्याला सांगितलं की ते ढाचा तयार आहे ते त्याच्यावर बेस आहे। तर आपण सुतार साहेबांना एक पत्र लिहून मागेल
आपले सुतार साहेबांना एक फॉर्मल पत्र लिहा की ही जी आहे ही स्टॅच्यूची आपली एक फोटोग्राफ ती फोटोग्राफ देण्यात यावी आणि तुम्ही एक फाईल बुक करा विच विल टेक सीएम अप्रूव्हल. बरोबर सीएम साहेबांकडे फाईल सर बघा ना एक टेक्निकल सांगतो. बाबासाहेबांचं बोट कायम असं असतं. हे असं आहे. असं केलं आणि असं वाकडं करून ठेवलं. ते असं बेंड पण आहे. बेंड झाले. त्याचा फेस पूर्ण बघायचा. फेस पण झाले. सर प्रतीकने जे मुद्दे उपस्थित केले ना त्या विषयावर मी बोलतो. एक मिनिट तोच सांगतो तेच सांगतो. काय झालंय सर ती खालनं बघा तुम्ही पहिलं बुटाजवळ या. बाबासाहेब हे ना देशातले त्या काळातले स्टायलिश व्यक्ती होती. आणि स्टायलिश व्यक्ती आहे ना कधी असे ढिगळे कपडे किंवा हे असं घालत नाही. आता तुम्ही कसं घातलंय एकदम बघून लुक काय मस्त दिसतो म्हणजे नाही, जे आहे ते आहे ना असं. हा, तर एक सांगण्याचा भाग काय आहे ते बघा ना तिथं बघा त्यांचा तो कोट आहे ना कोटची साईज ना एक तो भटजी घालतो नाही का पूजेला येतो तो भटजी घालायचा पूर्वी असा ढगला ढिलला तर ते तशा टाईपचा आहे. असं स्टायलिश दिसत नाही म्हणून त्यांनी उपस्थित काय केलं की बाबासाहेबांचा जे चिरंजीव होते बरोबर नाही. बाबासाहेबांचे जे चिरंजीव होते भैयासाहेब त्यांनी भेटी समोर तो पुतळा त्याचे फोटो पण आम्ही गेलेलो. मी पण स्वतः तिथे गेलेलो दिल्ली पंजाब युपी नोएडामध्ये. तर ते आम्ही तिथेही लक्षात आणून दिलं पण काही लोकांची मानसिकता बेकार होती या विषयावर. म्हणजे स्पष्ट बोलतो सर. आणि म्हणून तुम्ही परत लक्ष्मी गोयकर जे आपल्या मुंबईच्या स्कायलाईन आर्किटेक्टनी डिझाईन दिलेलं प्लॅन त्याच्यामध्ये बाबासाहेबांचा वापरलेला पुतळा आणि हा वापरलेला पुतळा थोडंसं एक मिनिट वी आर एजन्सी नाही तुमचं या नाही हे तुम्हाला भांगे साहेबांना बोलतो. Yes. हा मुद्दा जो आहे ते भांगे दिल्लीतला साहेबांना- मुद्दा मागे रिटायर चार्ज किसके पास है? हाँ. नाही, आर्टिकलमध्ये आपण जाहीर करतो की हे नाही, बरोबर आहे, हे थोडं बरोबर सर, आहे. या विषयाला या विषयाला क्लोज करतो मी. तो ये आपको हात पुढं माझ्यामुळे घेतला. लगेच त्यांना हे त्यांची नजर जाणार. MMRD हे गव्हर्नमेंट ठीक गव्हर्नमेंटने जे हे केलेलं आहे त्याप्रमाणे आपण केलेलं आहे. सुतार साहेबांना जे